सरकारच्या घोटाळ्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरतीये। राज्यभर आज आंदोलन केलं जाणार आहे। महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी होतीये असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे। राज्यातील जनतेला या भ्रष्टाचारासंदर्भात जागृत करण्याकरता राज्यभर आज दुपारी 12 वाजता आंदोलन केलं जाईल। जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबईतील सर्व विभागात हे आंदोलन सुरू होणार आहे। मुंबईतील आंदोलनात स्वतः उद्धव ठाकरे सहभागी होतील। दादरच्या शिवाजी पार्कातल्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता राज्यभरातून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत मुंबईचं अपडेट देण्याकरता जोडले गेलेले आहेत स्वप्नील जाधव, तर छत्रपती संभाजीनगरचं अपडेट देतील आपल्याला सचिन बडे। पुण्यात नेमकं आंदोलन कसं असणार आहे हे सांगण्याकरता आपल्यासोबत जोडले आहेत चंद्रशेखर भांगे। तर नाशकातही आज अनेक हॅपनिंग घडामोडी घडणार आहेत। नाशकातही ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन होणार आहे, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सुद्धा आहे। या सगळ्याविषयी अपडेट देण्याकरता महेश महाले आपल्यासोबत नाशिकवरून जोडले जात आहेत। सुरुवातीला मी जाते मुंबईला आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, बरोबर साधारणतः 11:30 ते 12च्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। कसं असेल मुंबईतल्या आंदोलनातलं स्वरूप, कोण कोण यात सहभागी होणार आहे? लघवी महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन हे दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार आहे। दादरमध्ये शिवाजी पार्क मैदानावरती तयारी आपण बघतोय पूर्ण झालेली आहे आणि 12च्या दरम्यान हे आंदोलन सुरू आहे। एकूणच कलंकित महाराष्ट्रातील महायुतीचे मंत्री असतील, या मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आलेली आहे। यामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे असतील, मंत्री संजय शिरसाट असतील, तसेच या ठिकाणी बघितलं तर राज्यमंत्री योगेश कदम असतील, यांच्यासुद्धा राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। वादग्रस्त वक्तव्य असेल, संजय शिरसाट यांचा जो पैशांच्या बॅग संदर्भात आलेला व्हिडिओ असेल आणि माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सभागृहामध्ये पत्त्यांचा डाव खेळण्याचा व्हिडिओ असेल आणि त्यांनी वादग्रस्त सुद्धा वक्तव्य केले होते। ढेकळांचे पंचनामे करायचे का असं सुद्धा वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यानंतर एकूणच विरोधक आक्रमक झालेले होते आणि यातून राज्यपाल CP राधाकृष्णन यांची सुद्धा भेट घेतली। त्यांना निवेदन देऊन या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी केली होती, मात्र अद्यापही या मंत्र्यांचे राजीनामे जे आहेत ते घेण्यात आलेले नाही। त्यामुळे या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे नेतृत्व करतीलच, मात्र मुंबईमधील स्थानिक आमदार असतील, मुंबईतील पदाधिकारी, नेते आणि शिवसेना सचिव यासाठी या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित राहतील। मोठ्या संख्येने दादरच्या या शिवाजी पार्क मैदानावरती गर्दी ही शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची होऊ शकते। याला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून पाठिंबा दिला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या व्यासपीठावरती जे आहेत ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि काही स्थानिक पदाधिकारी, आमदार जे आहेत ते उपस्थित असतील। या ठिकाणी भाषणं सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा प्रकारचं हे स्वरूप मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक जमल्याचं पाहायला मिळतील। लागवी अगदी स्वप्नील, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा। थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पुण्यातही आज ठाकरेंच्या शिवसेनेनं एल्गार केलेला आहे, एल्गार पुकारलेला आहे आणि ठाकरेंची शिवसेना या जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरताना दिसेल। पुण्यात नेमकं कसं आंदोलन असेल? लागवी खरं तर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज दुपारी 12 वाजता संजय मोरे आणि गजानन खरपुडे हे जे शिवसेनेचे 2 आक्रमक शहर प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हे आंदोलन होणार आहे। आपण पाहिलं की शिवसेना पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक आंदोलन करते। आजचं त्यांचं आंदोलन नेमकं कसं असणार आहे हे सुद्धा आज पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर महायुतीतील जे मंत्री आहेत ह्या वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात हे सगळं आंदोलन असणार आहे। शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शहरभरातून या आंदोलनाला जमणार आहेत। हे सगळं आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर होणार आहे आणि त्या ठिकाणी आक्रमक पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याची सुद्धा माहिती आहे ती समोर येत आहे। एकंदरीत राज्य मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांचे अनेक कारनामे समोर आले होते आणि राज्यभरात जे आज आंदोलन होत आहे या सगळ्या आंदोलनामध्ये पुण्यातील शिवसेना वेगळ्या हटके स्टाईलनं आंदोलन करत असते आणि आपण पाहिलं की शिवसेनेचे जे 2 शहर प्रमुख आहेत ते दोन्ही आक्रमक आहेत आणि या 2 आक्रमक शहर प्रमुख कशा पद्धतीने आजचं आंदोलन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यभरात जरी आंदोलन होत असलं तरी पुण्यातील आंदोलन हे वेगळ्या पद्धतीचं असणार आहे।
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात पुणे पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त जे आहे ते अगोदर त्या ठिकाणी नियोजित पद्धतीने लावण्यात आलेला आहे. शहर प्रमुख संजय मोरे, त्याचबरोबर उपशहर प्रमुख जे आहेत शहरभरातील वेगवेगळे शिवसेनेचे पदाधिकारी या सगळ्या अगदी. आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि आजच्या आंदोलनामध्ये आपण पुण्यातून वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळेल. लागली अगदी चंद्रशेखर, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. नाशिकमध्ये जात आहे आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले जात आहेत. महेशकडून आपण अपडेट घेणार आहोत. महेश, खरं तर नाशिक आज अतिशय महत्त्वाच्या घडामोडी नाशिकमध्ये आज घडताना दिसतील. महेश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? महेश, माझा आवाज पोहोचतोय? महेश, आज खरं तर नाशिकमध्ये अनेक हॅपनिंग घडामोडी घडणार आहेत. नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचं तर आंदोलन आहेच, शिवाय शिंदेची शिवसेनेची सुद्धा बैठक आहे. यावर तर आपण अधिक जाणून घेणार आहोतच. पण ठाकरेंच्या शिवसेनेनं या ठिकाणी एल्गार पुकारलेला आहे. नाशिकमधल्या आंदोलनाचं स्वरूप हे कसं असेल? अगदी खरं आहे लागवे. खरं तर आज नाशिकमध्ये मोठ्या घडामोडी होणार आहे. त्यात सुरुवातीला जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी जन आक्रोश जे आंदोलन आहे ते नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकच्या सीबीएस परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे. खरं तर महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमधील भ्रष्टाचार आणि कलंकित मंत्र्यांच्या विरोधात खरं तर ठाकरेंची शिवसेना ही आता आक्रमक झालेली आहे आणि मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भातली जी मागणी आहे ती आज त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे. त्यावेळी जर आपण बघितलं तर सरकारच्या विरोधात जी आहे ती जोरदार घोषणाबाजी केली जातील. त्याचप्रमाणे सरकारमधील जे भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्री आहे, उदाहरणार्थ म्हणजे आमदार संजय गायकवाड असतील, माणिकराव कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, यांच्या विरोधात जी आहे ती मोठी घोषणाबाजी होण्याची शक्यता आहे आणि एकूणच सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जाणार आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर या आंदोलनाचं स्वरूप जरी राज्यव्यापी असलं तरी नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं केडर देखील मोठ्या प्रमाणात, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील आणि एकूणच सरकारच्या विरोधात जे आहे ते आक्रमक भूमिका जी आहे ती ठाकरेंची शिवसेना यावेळी मांडणार आहे आणि एकूणच राज्यातील भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे ती देखील यावेळी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 वाजता या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. नेमकं आता हे आंदोलन कशा स्वरूपाचं वाढतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. लागवी अगदी थेट जाऊया सचिन बडे यांच्याकडे. छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा, खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना आज रस्त्यावर उतरताना दिसतीये. कलंकित भ्रष्टाचाराचे आरोप ज्या मंत्र्यांवर झालेले आहेत त्या कलंकित मंत्र्यांविरोधात शिवसेनेचा हा एल्गार, हा संताप. सचिन, लागवीजी, ज्या नेत्यांनी वाद निर्माण केला, एकमेकांना टोमणे मारले किंवा काही जणांचे व्हिडिओ समोर आले, म्हणजेच त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे राजीनामे झालेले नाहीयेत, मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, मात्र कुठल्याही नेत्याचा राजीनामा झालेला नाहीये. त्यामुळं या नेत्यांच्या विरोधामध्ये, या सरकारच्या विरोधामध्ये राज्यव्यापी आंदोलनाची हाक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हे आंदोलन होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे की आम्ही या ठिकाणी टेबल लावणार आहोत. एका टेबलवर बॉक्सिंग खेळताना, दुसऱ्या टेबलवर एक बॅग घेऊन कागदांचे पैसे घेऊन बसलेला, तिसऱ्या टेबलवर एक महत्त्वाचा एक व्यक्ती कुठेतरी व्हिडिओ गेम खेळतोय आणि त्यानंतर एक व्यक्ती वेटरला मारतोय. अशा प्रकारची जी काही नाटिका आहे ती प्रत्येक टेबलवर सादरी केली जाणार आहे आणि हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे की तुमच्या राज्यामध्ये हे सुरू आहे, मात्र तुम्ही त्याकडे कानाडोळा करता, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या राज्य सरकारमध्ये किंवा तुमच्या राज्यामध्ये लक्ष देत नाहीत. सरकार जोमात मात्र शेतकरी कोमात, अशा प्रकारची घोषणा देत या ठिकाणी या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या किंवा जनतेचा रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करतोय. आणि एक महत्त्वाची बाजू म्हणजे या ठिकाणी सरकारमधील या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाणार आहे. त्यामुळं या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाला किती मोठा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहेच. मात्र छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक या परिसरामध्ये 11 वाजता हे आंदोलन सुरू होईल आणि राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करत आहे. लागवीजी,
अगदी तुर्तास धन्यवाद सचिन, महेश, चंद्रशेखर आणि स्वप्नील, तुमच्या चौघांचेही आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.